मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील शहानूर सफारी दरम्यान पर्यटकांना चक्क 1.5 तास वाघाचे दर्शन झाले। निसर्गप्रेमींनी आणि छायाचित्रकारांनी हा दुर्मिळ क्षण कॅमेऱ्यात टिपला। वाघाच्या सानिध्यात पर्यटक भारावून गेले। मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील शहानूर परिसरात जंगल सफारीवर गेलेल्या पर्यटकांना एक अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळाला। वाघाचं दर्शन ही सामान्य गोष्ट नाही, पण यावेळी मेळघाटचा राजा म्हणावा असा एक वाघ तब्बल 1.5 तास पर्यटकांच्या नजरेसमोर विहरत होता। या सफारीमध्ये सहभागी झाले होते अकोल्याचे निसर्गप्रेमी आदित्य दामले, प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार मिलिंद जोग आणि वनमित्र राजेश बाळापुरे। शहानूर तलाव परिसरात सफारी सुरू असताना त्यांच्या नजरेला एका हिरव्या गवताळ भागात काहीतरी हलत असल्याचं जाणवलं। दुर्बिणीतून पाहिलं असता चक्क पट्टेदार वाघाच्या सौंदर्याचं दर्शन झालं। हे हिरवं गवत उन्हाळ्यात आटलेल्या तलावाच्या तळाशी उगवलेलं आहे। चितळ, सांबार यांसारख्या हरणवर्गीय प्राण्यांसाठी हा परिसर अन्नाचा मुख्य स्रोत ठरतो आणि त्यांच्या मागे येतो राजा वाघ। या ठिकाणी छायाचित्रकारांनी वाघाच्या हालचाली बारकाईने टिपल्या आणि कॅमेऱ्यात हे दृश्य कैद केलं। मेळघाटात पूर्वी इतक्या वेळपर्यंत वाघ दिसणं फारच दुर्मिळ होतं। त्यामुळे या भेटीमुळे पर्यटक आणि वन्यजीवन अभ्यासकांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं आहे। निसर्गाचे हे अप्रतिम रूप बघून अनेकांच्या चेहऱ्यांवर समाधान झळकताना दिसतंय। वाघोबाचं हे दर्शन म्हणजे निसर्गप्रेमींसाठी एक अमूल्य भेटच ठरली आहे। तलावावर आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा एक वाघीण तलावाच्या मधोमध गवताळ मैदानावर आराम करत होती। आश्चर्य म्हणजे ती पर्यटकांकडे, आमच्या जिप्सीकडे एकटक पाहत होती आणि 5-10 मिनिटं नाही, अर्धा तास नाही, तब्बल 1.5 तास ती आमच्याकडे पाहत होती आणि वेगवेगळे पोज देत होती फोटो काढत असताना। अनेक वर्षांनी असं पहिल्यांदा घडलंय की मेळघाट मध्ये इतकं चांगलं टायगर सायटिंग झालं आहे।